नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1857चा स्वातंत्र्य लढा आपण पाहत होतो की स्वातंत्र्य लढ्याला कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या की ज्या कारणांमुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात भारतात सशस्त्र उठाव झाला. पहिलाच मोठ्या प्रमाणात झालेला हा उठाव होता. 1757 ते 1857 100 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ब्रिटिशांचं धोरण सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, या सर्व धोरणामुळे सर्वसामान्य जनता असेल, शेतकरी असेल, जमीनदार असेल, संस्थानिक असतील, हे सर्व सैनिक असतील, हे सर्व ब्रिटिशांच्या विरोधात गेलेले होते. आपण वेगवेगळी कारणं पाहिली. सगळ्यात महत्त्वाची कारणं आपण तत्कालीन कारणं जी होती ती लॉर्ड डलहौसीची धोरणं असतील. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे लष्करात झालेला हा उठाव होता. लष्करातल्या भारतीय सैन्याने सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केलेला होता. त्याला कारणही तशीच होती की आपण पाहिलं इनफिल्ड नावाची बंदूक असेल आणि तिची काडतूस असतील, त्याला लावलेली चरबी असेल. परंतु ते एकमेव कारण लष्करातील सैनिक नाराज होण्यासाठी कारणीभूत नव्हतं, तर लष्करामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चाललेला वर्णभेद असेल. सैनिकाच्या वरच्या बढत्या असतील भारतीयांना हिंदुस्थानी सैनिकाला दिल्या जात नव्हत्या, कारण काळा माणूस, काळा आदमी म्हणून भारतीयांची अवहेलना केली जात होती. कोणत्याही प्रकारचं लष्करातील सैनिकाच्या वरचं पद असेल, सुभेदारच्या वरचं पद भारतीयांना दिलं जात नव्हतं. त्याचबरोबर भारतीय सैनिकांना आणि इंग्रजी सैनिकांना पगार असेल, सर्वच बाबतीत मोठ्या प्रमाणात काय केला जात होता, दुजाभाव केला जात होता. त्याचबरोबर भारतीय माणसं असतील, भारतीय असतील, यांना सुद्धा सार्वजनिक ठिकाणी दुय्यम दर्जाची वागणूक, काळा माणूस हा ब्रिटिशांच्या बरोबरीचा नाही असा समजच होता. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा भारतीयांचा अपमान केला जात होता. रेल्वेमध्ये ब्रिटिशांसाठी राखीव जागा असायच्या, राखीव डबे असायचे. सर्वच ठिकाणी काळा माणूस म्हणून भारतीयांची अवहेलना मोठ्या प्रमाणात केली जात होती. म्हणजे समतेचं तत्त्व ब्रिटिशांच्या राजकारणामध्ये, जरी ब्रिटिशांनी इतर गोष्टीत समतेचं तत्त्व लागू केलं असलं तरी त्यांच्या बाबतीत मात्र ते भारतीयांना आपल्या समान समजत नव्हते, गुलामासारखीच वागणूक देत होते. आणि सैनिकामध्ये याचा प्रत्यय मोठ्या प्रमाणात येत होता. आणि त्याचाच परिणाम काय झाला, अशा पद्धतीने झाला होता की भारतीय सैनिक हे ब्रिटिशांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात, ब्रिटिशांच्या विरोधात सैन्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता. आणि या सर्व गोष्टींमुळे 1857चा उठाव झालेला होता. मोठ्या प्रमाणात उठाव हा उत्तर हिंदुस्थानामध्ये झाला होता. सैनिकांबरोबरच शेतकरी असतील, जमीनदार असतील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संस्थानिकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला होता. आपण काय पाहत होतो गेल्या तासाला, याबरोबरच संस्थानिक असतील, जमीनदार असतील आणि शेतकरी असतील, हे मोठ्या प्रमाणात सामील झालेले होते 1857च्या उठावामध्ये. आपण गेल्या वेळेस पाहत होतो आर्थिकदृष्ट्या कारणीभूत ठरलेली कारणं. त्यामधील सर्वात महत्त्वाचं कारण कुठलं होतं, जमीन महसूल पद्धतीत ब्रिटिशांनी केलेले बदल असतील. आपण या ठिकाणी जमीन महसूल पद्धती पाहत होतो गेल्या वेळेस. कॉर्नवालिसची कायमधारा पद्धत असेल, दक्षिण भारतामध्ये सुरू केलेली रयतवारी पद्धत असेल, किंवा भारतात सुरू केलेली काय असेल, उत्तर भारतात साधारणतः पंजाब असेल, हरियाणा असेल, या प्रांतामध्ये महालवारी पद्धत अस्तित्वात आणलेली होती. महालवारी पद्धतीमध्ये काय केलेलं होतं, वैयक्तिकदृष्ट्या शेतसारा गोळा केला जात नव्हता. महाल म्हणजे काय, गाव किंवा गावाचा समूह, गाव असेल किंवा गावांचा समूह असेल, याला काय म्हणलं जायचं, महाल असं म्हणलं जायचं. पंजाब असेल, पंजाबच्या आसपासचा प्रदेश असेल, अतिशय चांगल्या प्रकारची शेती त्या ठिकाणी होती. आज सुद्धा आपण पाहतोय की उत्तर भारतामध्ये पंजाब असेल, हरियाणा असेल,
उत्पादनाच्या बाबतीत, गव्हाच्या बाबतीत असेल, भारतात क्रमांक 1चं राज्य म्हणून ओळखलं जातं. या पंजाबमध्ये, म्हणजे त्यावेळेचा पंजाब असेल, आताचं पाकिस्तानमधील पूर्व पश्चिम पंजाब, दोन्ही पंजाब प्रांत असतील, सिंध असेल, या प्रांतामध्ये महालवारी पद्धत ब्रिटिशांनी लागू केली. महालवारी पद्धतीमध्ये काय होतं, संपूर्ण गावाचा महसूल गोळा करण्याचा अधिकार, म्हणजे एकत्र महसूल गोळा केला जायचा गावाच्या बाबतीत, आणि तो ठरलेला महसूल हा शासनाला, ईस्ट इंडिया कंपनीला जमा करण्याची पद्धत या ठिकाणी होती. संपूर्ण गावाचाच महसूल एकत्र करून ईस्ट इंडिया कंपनीकडे किंवा शासनाच्या तिजोरीत जमा करावा लागत होता. या पद्धतीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना सवलत दिली जात नव्हती. नैसर्गिक आपत्ती असेल, पहिल्या 2 पद्धती आपण पाहिल्या, कायमधारा असेल किंवा रयतवारी असेल, त्या पद्धतीमध्ये जे होतं तेच या ठिकाणी होतं की शेतकऱ्याच्या बाबतीत कुठलीही सहानुभूती दाखवली जात नव्हती. दुष्काळ असेल, वाला दुष्काळ असेल, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नव्हती. शेतकऱ्याला उत्पादन नाही निघालं तरी महसूल हा द्यावाच लागत होता. आणि महसूल कशा पद्धतीचा होता, रोख रकमेमध्ये द्यावा लागत होता. चलनामध्ये रकमेमध्ये किंवा खजिन्यामध्ये रोख रक्कम भरावी लागत होती, आणि ही रक्कम भरण्यासाठी परत एकदा त्याला सावकाराकडे जावं लागत होतं. म्हणजे या पद्धतीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं होतं, शेतकऱ्याचं झालं होतं. उत्पादन नाही झालं, नैसर्गिक आपत्ती आली तरीसुद्धा ठरलेला महसूल हा द्यावाच लागत होता, आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकरी कंगाल झाला. आर्थिकदृष्ट्या शेतकरी नागावला गेला. संकट आलं तरी त्याला जमीन जाऊ नये म्हणून सावकाराकडून पैसे काढून अशा पद्धतीने महसूल हा भरावाच लागत होता. आणि याचा परिणाम काय झाला, शेतकरी हा ब्रिटिशांच्या विरोधात गेला. आणि त्यामुळेच उत्तर भारतामध्ये संस्थानिकांबरोबर, सैन्यांबरोबर शेतकरीसुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात गेला. ब्रिटिशांच्या अनेक ब्रिटिश नागरिकांचे असतील, सैनिकांचे असतील, धर्मगुरूंचे असतील, पोप असतील, या सर्वांची हत्या मोठ्या प्रमाणात कुठं झाली असेल तर उत्तर भारतामध्ये झालेली होती. उत्तर प्रदेश असेल आताचा. अशा पद्धतीने आर्थिकदृष्ट्या कारभार जो चाललेला होता ब्रिटिशांचा, त्याला कंटाळून शेतकरी असेल, कुशल कारागीर असेल, हस्तकला व्यवसाय पूर्ण ब्रिटिशांनी सैनिकी बळावर आपल्या मोडून काढलेला होता. जगविख्यात असणारी ढाक्याची मलमल किंवा कलाकुसरीच्या वस्तू असतील, तलम कापड असेल, कापडावरील किंवा लाकडावरील नक्षीकाम असेल, हे जग प्रसिद्ध होतं भारताचं. त्याला मागणी मोठ्या प्रमाणात होती. परंतु औद्योगिक क्रांती झाल्यामुळे ब्रिटिशांनी भारतीय कुटीर उद्योग, लघुउद्योग, हस्तकला व्यवसाय यांच्यावर संकट आणलं. हस्तकला व्यावसायिक असतील, कलाकुसरीचे कारागीर असतील, यांना तर त्यांची बोटं छाटण्यापर्यंत अशा पद्धतीच्या शिक्षा केल्या गेल्या. आणि हे सर्व बेरोजगार, बेकार झालेले कुशल कारागीर कशाकडे आले, शेतीकडे वळले, शेतीच्या कामावर आले. आणि शेती ही संकटात आल्यामुळे तिथंही त्यांची उपासमार होऊ लागली. या सर्वाचा असंतोष 100 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ब्रिटिशांनी केलेलं प्रशासन असेल त्याचा असंतोष कधी झाला, 1857मध्ये झाला. आणि अशा पद्धतीने विशेष करून मध्य भारत आणि उत्तर भारत, बंगालपर्यंतचा पूर्वेकडील प्रदेश असेल, गंगेचं खोरं असेल, या पट्ट्यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र उठाव झालेला होता. जरी हा उठाव ब्रिटिशांनी मोडून काढला असला तरी नंतरच्या कालावधीमध्ये ब्रिटिशांनी कारभारामध्ये अतिशय सुधारणा केल्या. म्हणजे परत एकदा जर उठाव झाला तर आपल्याला देश सोडून जावं लागेल हे ब्रिटिशांच्या पंतप्रधानालाच नाही तर राणीला सुद्धा समजलं. आणि त्यामुळेच पुढं जाऊन 1858चा राणीचा जाहीरनामा ब्रिटिशांना प्रसिद्ध करावा लागला, की ज्या जाहीरनाम्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार भारतातील 1858ला संपुष्टात आला. जरी हा उठाव मोडून काढला असला तरी ब्रिटिशांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल करावे लागले. आपण पुढे जाऊन पाहणार आहोत कशा पद्धतीने 58चा जाहीरनामा असेल, राणीचा जाहीरनामा ज्याला म्हटलं जातं, 1858चा कायदा, की ज्या कायद्याने भारतीय राज्यकारभार हा ब्रिटिशांच्या संसदेच्या ताब्यात गेला. ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातून
काढून घेण्यात आला. यामध्ये उठावात झालेले सहभागी, प्रामुख्याने मोठमोठे जे सहभाग ज्यांनी नोंदवला होता किंवा उठावाचं नेतृत्व कोणी केलं, तर मुघल बादशाह बहादूर शाह जफर, दुसरा बहादूर शाह जफर याने दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून नेतृत्व केलं. अतिशय वयस्कर असणारा, कर्तबगार नसलेला बहादूर शाह नाम मात्र संस्थानिक राहिलेला होता मोगल बादशाह. आणि अशा पद्धतीने त्याला तात्या टोपे असतील, नानासाहेब पेशवे असतील, कुंवरसिंग असतील, अनेकांनी दिल्लीच्या गादीवर बसवलं. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर किंवा दिल्लीच्या सिंहासनावर त्याला बसवलेलं होतं. या उठावाचं नेतृत्व किंवा नेतृत्वाचं प्रमुख त्याला केलेलं होतं. आणि दिल्लीचा लाल किल्ला ब्रिटिश सैन्यांच्या ताब्यातून या उठाववाल्यांनी घेतलेला होता. लखनौ असेल, मेरठ असेल, इथून आलेल्या उठाववाल्यांनी, सैनिकांनी असेल किंवा उठाववाल्यांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि बहादूर शाह जफर याला अशा पद्धतीने भारताचा शहेनशाह हिंदुस्तान बनवले. आणि त्याच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीची लढाई सुरू झाली. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्तर खानने घेतलेली होती. या युद्धात ब्रिगेडियर जॉन निकोलस मारला गेला. ब्रिटिशांचा अधिकारी जॉन निकोलस मारला गेला. जनरल हडसनने बहादूर शाहला अटक केली. दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर जनरल हडसन असेल याने बहादूर शाहला लाल किल्ल्यावरून अटक केली आणि त्याला ब्रह्मदेशात पाठवले. ब्रह्मदेशात रंगून या ठिकाणी एका किल्ल्यामध्ये त्याला कैद करण्यात आले. 1862 मध्ये त्याचा रंगून येथेच मृत्यू झाला. आणि अशा पद्धतीने बहादूर शाह जफर नंतर दिल्लीच्या तख्तावरून कायमची, नाममात्र का असेना परंतु मोगलशाही अस्तित्वात होती. 1857च्या उठावात सहभाग नोंदवल्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं, दिल्लीच्या मोगलशाहीचा शेवटच केला. रंगून या ठिकाणी बहादूर शाह जफर याचा शेवट झाल्यानंतर त्याच ठिकाणी, त्याच किल्ल्यामध्ये किंवा कैदेत असतानाच जिथं मरण पावला तिथंच त्याला दफन करण्यात आलं. हिंदुस्थानात त्याला आणलं सुद्धा नाही. आणि दिल्लीच्या तख्तावर परत मोगल बादशाह म्हणून कोणीही बसलं नाही किंवा त्याच्या वारसांना दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशावर सुद्धा येऊ दिलं नाही. त्याचे वारस नंतर बंगाल असेल, कलकत्ता असेल या ठिकाणी भटकत राहिले. आज आपण पाहतो की भारतात अनेक राजे महाराजे, नवाब असतील, हजारो कोटीचे मालक असलेले आपल्याला दिसून येतात. अनेक राजे आपल्या आसपास असेल, महाराष्ट्र असेल, राजस्थान असेल, उत्तर भारत असेल, अनेक ठिकाणी अजूनसुद्धा मोठमोठे राजवाडे आणि त्याच्या आसपासचा प्रदेश किंवा ऐशोआरामात जगत असलेले त्यांचे वारस आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मोगल बादशाहचे वारस आपल्याला दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशात कुठेही दिसत नाहीत किंवा कुठल्या संस्थांचा नाममात्र प्रमुख म्हणून सुद्धा मोगल बादशाहचे वारस आपल्याला दिसून येत नाहीत. तसंच दुसऱ्या बाजीरावचे वारस असतील, नानासाहेब पेशवे, ते सुद्धा कुठं गेले, या युद्धात पराभूत झाल्यानंतर नेपाळ या ठिकाणी पळून गेले. आणि आज आपण पाहतोय पुणे असेल, पेशव्याचे वारस कुठंसुद्धा नाममात्र सत्तेवर असलेली वारस म्हणून त्यांच्या ताब्यात कुठलीही जमीन असेल, महसूल व्यवस्था असेल किंवा अनेक राजे महाराजांना हजारो एकर जमीन आजसुद्धा ताब्यात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पेशव्यांचे वारस आपल्याला पुण्याच्या आसपास कुठंसुद्धा मोठ्या पदावर किंवा त्यांच्या ताब्यात असलेली संपत्ती असेल याचे वारस असलेले दिसून येत नाहीत. साधं जीवन जगत असलेले आपल्याला पेशव्यांचे वारससुद्धा दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीने झाशी असेल, नानासाहेब पेशवे असतील किंवा दिल्लीचा बादशाह असेल, या ठिकाणी ज्यांनी उठावात सहभाग नोंदवला किंवा ज्या ठिकाणी भारतात ब्रिटिशांच्या विरोधात जे गेले, टिपू सुलतान असेल, म्हैसूरचा वाघ, त्याच्या वारसाला सुद्धा नंतर कुठंही गादीवर बसवण्यात ब्रिटिशांनी उदारता दाखवली नाही. आज जर आपण म्हैसूरला गेलो तर वडियार नावाच्या पूर्वीच्या राजघराण्याची सत्ता असलेली नाममात्र का असेना दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने दुसरा बहादूर शाह जफर त्याचा मृत्यू झाल्यानंतर ब्रिटिशांनी पूर्णतः दिल्ली ताब्यात तर घेतलेलीच होती, परंतु दिल्लीचा नाममात्र वारस म्हणून सुद्धा या ठिकाणी कुठलाही मोगल बादशाहचा वारस त्या ठिकाणी नेमला नाही. कुंवरसिंग असेल, पश्चिम बिहारमधील जमीनदार कुंवरसिंग याच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी उठाव केलेला होता. झारखंड असेल, हजारीबाग असेल,
ओरिसा असेल, देवगड असेल, संबळपूर असेल, ही सर्व नावं जी आत्ता आहेत, संबळपूर, झारखंड असेल किंवा हजरतबाग असेल, ओरिसा असेल, देवगड असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उठाववाल्यांना यश आलेलं होतं. त्या ठिकाणी ब्रिटिशांचे अधिकारी असतील, चर्चचे पोप असतील, धर्मगुरू असतील स्थानिक, यांच्यासुद्धा हत्या या उठाववाल्यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या होत्या. त्यानंतर नानासाहेब पेशवे असेल, कानपूरच्या उठावाचं नेतृत्व नानासाहेब पेशव्यांनी केलेलं होतं. कानपूरमध्ये सुद्धा सुरुवातीला मोठ्या प्रमाणात उठाववाल्यांना यश आलेलं होतं, परंतु नंतर कॉलिन कॅम्पवेलने कानपूर जिंकून घेतलं व त्या ठिकाणी नानासाहेब पेशवे यांना नेपाळ या ठिकाणी वास्तव्यात जावं लागलं. तात्या टोपे असतील, कानपूरला ताब्यात ठेवण्यात अपयश आल्यानंतर तात्या टोपे कुठं गेले? झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या मदतीला गेले, झाशी संस्थानामध्ये. आणि अशा पद्धतीने तिथं त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढाई केली, परंतु सर ह्यू रोज याने या दोघांचा पराभव केला. ग्वाल्हेरचा सरदार मानसिंग याने गद्दारी करून किंवा ब्रिटिशांची हातमिळवणी करून तात्या टोपे यांना अटक करण्यास मदत केली आणि तात्या टोपेंना इंग्रजांच्या हवाली दिलं. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई, झाशी संस्थान असेल, अतिशय छोटंसं संस्थान असेल झाशी, ग्वाल्हेरच्या शेजारी, परंतु राणी लक्ष्मीबाई यांच्या दत्तक वारसाला नामंजुरी केल्यामुळे डलहौसीने त्यांनी आपलं संस्थान वाचवण्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढाई सुरू केली. मेरी झाशी नाही दूंगी, आपल्याला माहीत असेल, माझं झाशी संस्थान मी देणार नाही, अशी त्यांनी घोषणा केली आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढाई केली. परंतु या ठिकाणी सुद्धा त्यांचा सर ह्यू रोजने पराभव केला आणि त्याच ठिकाणी त्यांना कालपीच्या लढाईमध्ये वीरमरण प्राप्त झाले आणि पूर्ण झाशी संस्थान ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं होतं. अशाच पद्धतीचं औंध संस्थान असेल, उत्तर भारतातील उत्तर प्रदेशचं औंध असेल, त्या ठिकाणी सुद्धा तेथील नवाब असेल, बेगम असेल, यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केलेला होता. अनेक मुस्लिम सत्ताधीश असतील, मौलवी अहमदुल्ला असेल, अशा अनेकांनी, नेपाळचा राजा जंग बहादूर असेल, परंतु नेपाळचा राजा जंग बहादूर याने काय केलं? गुरखा सैन्य घेऊन ब्रिटिशांच्या मदतीला आलेला होता. म्हणजे नेपाळच्या राजाने ब्रिटिशांना या उठावात मदत केलेली होती. याच कालावधीमध्ये कॉलिन कॅम्पवेलने लखनौ जिंकून घेतलेले होते. अशाच पद्धतीचे उठाव वाराणसी असेल, अलाहाबाद असेल, महाराष्ट्र असेल, सातारा येथे रंगोजी बापू यांनी सुद्धा उठावाचे नेतृत्व केलेले होते. खानदेश असेल किंवा आपण यापूर्वी पाहिलंय आदिवासी असतील, भिल्ल असतील, भीमा नाईक असेल, कंजार सिंग असेल, यांनी मोठ्या प्रमाणात उठावात सहभाग नोंदवला होता. खजिना लुटणं असेल, शासनाच्या तिजोऱ्या लुटणे असेल, अशा पद्धतीचे कोल्हापूर येथे रामजी शिरसट यांनी सरकारी खजिना लुटला. अनेकांनी सहभाग नोंदवला, परंतु या उठावाचं एकाच वेळेस भारतात न झाल्यामुळे, संपूर्ण भारतात एकाच वेळेस उठाव न झाल्यामुळे ब्रिटिशांना हा उठाव मोडून काढणे सोपं गेलं आणि अशा पद्धतीने भारतातील हा उठाव ब्रिटिशांनी काय केला? मोडून काढला. मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांचे अधिकारी सुरुवातीला मेल्यामुळे ब्रिटिशांनी इतक्या मोठ्या प्रमाणात राग व्यक्त केला की हा उठाव चिरडून काढण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं आणि उत्तर भारतामध्ये महिला असतील, लहान मुलं असतील, भारतीयांची मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी उठाव झाले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कत्तली केल्या, दहशत माजवली की जेणेकरून नंतरच्या कालावधीमध्ये भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिश शासनाच्या विरोधात उठाव करण्याचं धाडस किंवा सशस्त्र क्रांती करण्याचं धाडस निर्माण होणार नाही, अशा पद्धतीची कृत्ये ब्रिटिशांनी केली. परंतु या उठावामुळे ब्रिटिशसुद्धा हादरून गेलेले होते. या उठावाचा परिणाम ब्रिटिशांवर इतका झाला की नंतरच्या कालावधीमध्ये ब्रिटिशांनी अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार थेट करण्याचं धोरण राबवलं नाही. आर्थिक लूट केली असेल, पिळवणूक केली असेल, भारतीयांना गुलामगिरीत वागवलं 1857 ते 1947 असेल. पुढची 90 वर्षे भारतात ब्रिटिशांचाच अंमल होता. परंतु ब्रिटिशांनी आता काय केलं? सुधारून वागणूक किंवा आपल्या वागण्यामध्ये सुधारणा केली
1857च्या उठावाचे परिणाम अतिशय महत्त्वाचा घटक असेल, तो आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. परंतु 1857च्या उठावाचा धसका ब्रिटिशांनी इतका घेतला की नंतरच्या कालावधीमध्ये ब्रिटिश प्रशासनाला म्हणजे भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार काढून घेऊन थेट भारतीय राज्यकारभार कोणी पाहिला असेल तर ब्रिटिशांच्या संसदेने पाहिला. भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आलं. गव्हर्नर जनरलच्या बरोबरची पोस्ट गव्हर्नर जनरलच्या ऐवजी काय केला, 1858च्या कायद्याने व्हाईसराय हे पद निर्माण केले गेलं. व्हाईसराय हा भारताचा कारभार राज्यकारभार प्रमुख असेल आणि भारतातील राज्यकारभाराला जबाबदार असणारा ब्रिटिशांच्या संसदेमध्ये एक मंत्रीपद स्वतंत्र मंत्रालय नेमण्यात आलं. त्याला भारत मंत्री असं पद देण्यात आलं. भारताच्या कारभाराला ब्रिटिश संसदेला जबाबदार कोण होतं तर भारत मंत्री होता. आणि भारतात राज्यकारभाराचा प्रमुख कोण होता, व्हाईसराय असेल. संपूर्ण भारताचा प्रमुख, पूर्वी जो गव्हर्नर जनरल असेल तो आता व्हाईसराय झालेला होता. अशा पद्धतीचे किंवा उठावाचे परिणाम म्हणून ब्रिटिशांनी कशा पद्धतीने आपल्या वागण्यामध्ये बदल केले ते आपण पुढच्या तासाला पाहूया. 1857चे उठावाचं स्वरूप असेल किंवा कारणं आपण आत्तापर्यंत पाहिलेली आहेत, किंवा कोणकोणती आर्थिक असतील, धार्मिक असतील, सामाजिक असतील किंवा राजकीय असतील. या आपण जी कारणं पाहिली त्या कारणांमुळेच अशा पद्धतीचा उठाव भारतामध्ये अनेक ठिकाणी झालेला होता. जरी या उठावाला एकत्रित न झाल्यामुळे, संघटितपणे न झाल्यामुळे अपयश आलं असलं तरीसुद्धा बऱ्यापैकी भारतीयांच्या मनातील असंतोषाची दखल ब्रिटिशांना घ्यावी लागली आणि या दखलीतूनच 1858चा कायदा भारतात आला किंवा राणीचा जाहीरनामा म्हणून तो प्रसिद्ध आहे. 1857च्या उठावाचे परिणाम आपण उद्याच्या तासाला पाहूया की कशा पद्धतीने 1857च्या उठावाचे परिणाम झाले. मग ते भारतीयांच्या मनामध्ये असतील किंवा ब्रिटिशांच्या राज्यकारभारामध्ये असतील. कारण 1857च्या उठावाच्या परिणामामध्ये सर्वात महत्त्वाचं काय झालं असेल तर भारतीयांच्या मनामध्ये राष्ट्रवादी भावनाची जाणीव मोठ्या प्रमाणात झाली. किंवा 1857च्या उठावाचे परिणाम आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.